विला हरीजी ही हृदय मंदिरी त्याला सुफळ व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता तुका म्हणे हरी काही उरोणी दिवरे समचरण सरोजम सांद्रणी लंबुधाबम जगनहित पाणी मंडनम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम हृदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय धनंजेवाची मस्तक हे पायावरी वार करे संता सरली येरधार झाला सुफळ व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता तुका म्हणे हरी काही उरोणे दिवरी त्यांची सरली येरधार झाला सुफळ व्यापार करतुम अन्यथा करतुम शक्तीने युक्त असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या सेवेकरता घेतलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तसेच ज्ञान वैराग्य सहित भक्ती साधलेला नवसंजीवन देणारे भगवान श्री ज्ञानोबाराय
संतांच्या चरणी साष्टांग नमन करते. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. माथा चरणावर हे करी दंडवत. सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं गरजेचं समजते. आज पवित्र राजोरी गावामध्ये माझ्यासारख्या पामराची सेवा. मज पामराये काय थोरपणा पायीची वाहन पायी बरी. मला गावामध्ये खूप भोगतंय, कारण कित्येक गावामध्ये इतके सप्ते होत नाही, इतके सप्ते आपल्या गावामध्ये होतात. हो की मी अशा गावामध्ये जन्माला आले. आणि जर सांगायचं झालं तर इथं मृदुंगाचार्य महान, हार्मोनियम वाले महान, टाळकरी माळकरी सर्व महान, श्रोतेजन महान, पण कीर्तनकारच पडले लहान. विठाला विठाला चालू असलेला नवरात्र उत्सव आणि त्या उत्सवामध्ये माझी सारख्या पामराची सेवा. नवरात्र म्हणजे काय? हो, नवरात्रात 9 दिवसाची 9 प्रकारची भक्ती म्हणजे नवरात्र होय. जगदंबा मातेची 9 प्रकारची भक्ती म्हणजे नवरात्र होय. त्याची अशी 52 शक्तिपीठे, त्यापैकी आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहे. हो, जर सांगायचं झालं तर तुळजापूरची तुकाई. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते आणि सीतेला रावणाने पळवून नेलं, तेव्हा प्रभू रामचंद्र झाडा अलकावेलींना विचारू लागले की माझ्या सीतेला पाहिलं का? परंतु त्याच वेळी आकाशातून शंकर पार्वती चालले होते विमानात बसून. तेव्हा पार्वती म्हणते, शंकर भगवानांना म्हणते की प्रभू, तुम्ही ज्या रामाची भक्ती करताय तो राम आपल्या बायकोसाठी वेडा झालाय, अशा रामाची तुम्ही भक्ती करता? तेव्हा शंकर भगवान म्हणाले, हे बघ पार्वती, राम आज माझा आत्मा करतो. हो, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. पण पार्वती माता म्हणाल्या, थांबा मी त्यांची गंमत करते. हो, सीता मातेचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्रासमोर उभे राहिले. तेव्हा प्रभू रामचंद्र काय म्हणतात, तू का आहे येथे? तू का आहे येथे? म्हणजे प्रभू रामचंद्रांनी पार्वती मातेला ओळखलं. तीच तर तुळजापूरची तुकाई. आणि दुसरं शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूर. जेव्हा सर्व देवांनी मिळून यज्ञ केला होता आणि प्रसाद वाटण्याचं काम भृगु ऋषींकडे दिलं होतं. भृगु ऋषी निघाले, कैलासात आले. शंकर पार्वती एकत्र बसले होते, त्यांचा सन्मान करून निघाले. ब्रह्मलोकात आले. ब्रह्मलोकात ब्रह्मदेवी बिझी. त्यांच्याकडूनही त्यांचं स्वागत झालं नाही. इतका राग आला. वैकुंठात आले. विष्णूला माहित झालं की माझा भक्त रागाने येतोय. लक्ष्मी मातेला सांगितलं, तू जा, माझा भक्त येतोय. तेव्हा लक्ष्मी माता गेल्या, शयनगृहातून गेल्या आणि तेवढ्यात तिथे भृगु ऋषी आले. पुढचा विचार न करता भगवंताच्या छातीत धाडकन लाथ मारली. हो, इकडे तिकडे चर्चा झाली की एका ऋषीने भगवंताच्या छातीत लाथ मारावी. एक दिवस ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. सगळ्यांना आमंत्रण दिलं जातं.
लक्ष्मीलाही आमंत्रण दिलं जातं. तेव्हा सगळ्या जणी येतात आणि सावित्री माता हळूच कुंकू लावता लावता म्हणते, का ग लाज वाटत नाही तुला? म्हणते काय झालं? अगं तुझा नात की ज्याने एका ऋषीची लात खाल्ली. हो, अपमान झाला, रागानावर झाला. लक्ष्मी माता निघाल्या, विष्णूकडे आल्या. विष्णूला म्हणतात की भगवंता तुम्ही लाथा खाव्या आणि आम्ही अपमान सहन करावा, जमणार नाही. त्या ऋषीला लगेच शासन करा. तेव्हा विष्णू म्हणतात की हे बघ लक्ष्मी, मी माझ्या नाही. हो, तेव्हा लक्ष्मी मातेला राग आला. म्हणल्या तुम्हाला ते जमत नाही ना, मी निघाले, मला तुमच्या जवळ राहायचं नाही. आपलं गावा बाडला कोल्हापूरला आल्या. तिथं दुसऱ्या शक्तीपीठ कोरगडची रेणुका माता ही तिसरी शक्तीपीठ. वडिलांच्या आज्ञेनुसार आईचं मुंडकं उडवलं. हो, आणि ते जिथं जाऊन पडलं तिथं तिसरं शक्तीपीठ तयार झाले. ती तर माहूरगडची रेणुका माता, निवणी दिंडोडची सप्तशृंगी माता, ते अर्धे शक्तीपीठ. अशी जगदंबा मातेची 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. हो, आणि या जगदंबा मातेची 9 दिवस आणि 9 प्रकारची सेवा म्हणजेच नवरात्र होय. तुम्हाला 9 प्रकारची भक्ती काय? श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्य निवेदनं. श्रवणं कथा कीर्तन श्रवण करावं. हो, श्रवणं कीर्तनं कीर्तन करावं. कीर्तन म्हणजेच भजन करावं. हो, अर्चनं वंदन करावे. अर्चनं वंदनं दास्यत्व करावं. सख्यम आत्मनिवेदनम. सख्यम म्हणजे तिच्याशी मैत्री करावी आणि आत्मनिवेदन म्हणजे आपलं शरीर तिच्या शरणाची समर्पित करावं. प्रकारची भक्ती आणि सेवा म्हणजेच नवरात्र होय. त्यापैकी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली हे मी माझं भाग्य समजते व सेवेला सुरुवात करते. विठाला 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 विठाला. या ठिकाणी तुकाराम महाराजांचा अभंग गायला गेलेला आहे. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की हरी हृदयात साठविल्यामुळे ज्यांची जन्म मरण रूपी धार संपली अशा संत महात्म्यांचं वर्णन तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. नरदेहाला आलेल्या जीवाचं कृत्य काय आहे, काय करण्यास योग्य आहे, तर त्यासाठी कृत्य असे की स्वतःच्या पाठीमागे अनादिकाळ आहे, याचे जन्म मरण आहे, याच्यापासून मुक्त होणं म्हणजे जीवन कृतार्थ होणं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मिळालेल्या आयुष्याचा योग्य प्रकारे उपयोग करून सच्चिदानंद जोपासणं म्हणजे जन्म मरणाच्या पलीकडे जाणं. सच्चिदानंद म्हणजे काय? हो, सत या शब्दाचा अर्थ असा आहे की अविनाश, विनाश, दुःखरहित जीवन बनवणं आणि आनंदाकरिता विषयाच्या दारात भीक मागायला लावू नये अशा प्रकारची परमानंद प्राप्ती करून घेणं हे मानवी देहाला आलेल्या जीवाचं. हे ज्यांनी साध्य केलं त्यांनी काय केलं? काय केलं त्यांनी? तर त्यांनी मरणावर विजय मिळवला. तो शास्त्र सांगतंय की जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने मरणावर विजय मिळवावा. करावा तर काळाला अधीन करणं काय सोपं आहे का महाराज? की ज्याने स्वतःच्या बळावर संपूर्ण जगाला आपल्या अधीन केलंय. हो, पण अशा काळाच्या माथ्यावर पाय देऊन माझे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. जगा काळ काय आम्ही मागतो. अशा भक्तांकडे बघून काळ कसा पळतो? दड 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 दुडू 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 काळ सुटला
जन्मा यावे नित्य भावे फजित. आणि तुम्हाला जर अशी फजिती नसली करून घ्यायची तर काय करायचं, तर मरणावर विजय मिळवायचा. हो, मग मरणावर विजय मिळवू त्यांचं लक्षण काय, तेच अभंगाचं प्रथम चरण. कित्येक जणांनी हरिहृदय साठवला. अर्जुनाने सुद्धा हरिहृदयात साठवला. जन्म झाला आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेत यायला निघाले तेव्हा हे द्वारकावासियांना कळालं. द्वारकावासियांनी भगवंताचं स्वागत करण्याकरिता एवढी तयारी केली, भरपूर तयारी केली. भगवान श्रीकृष्ण आले तेव्हा एवढं भव्य दिव्य त्यांचं स्वागत केलं. स्वागतम कृष्णा शरणागतम स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम गप्पा मारत असताना तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना तू फार दमला असशील. तेव्हा अर्जुन गेला आणि आता भगवंताला 16,108 बायका होत्या. त्यांनी असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, जेवण्याची तयारी झाली, पण अर्जुन आला नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सेवकाला पाठवतात की जा. तेव्हा हा जातो सेवक आणि तो तिथं बघतो की अर्जुन झोपलाय आणि कुठून तरी नामस्मरणाचा आवाज येतोय. तो नामस्मरणाचा आवाज हा भगवान अर्जुनाच्या रोमांतून येत असतो. हो, त्या आवाजाने त्या सेवकाला तिथंच समाधी लागते. 10-15 मिनिटं होतात. दुसऱ्या सेवकाचं तसंच म्हणतात की जे जात आहे ते तिकडच राहते, आता मीच जाते व शहाण्यात आणि
घेऊन येते. रुक्मिणी माता जातात. त्यांनी तो प्रकार पाहिला. त्यांना येत असत गाता. त्यांच्या स्वरात स्वर मिसळतात व म्हणतात श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. त्यांचं भजन सुरू होतं. आता ह्या व्यतितच थांबल्या. सत्यभामा म्हणतात मी जाते व शहाणे हाताने घेऊन येते. ह्याला येत असत नाचता. त्यांच्या स्वरात स्वर मिसळून ह्या बी नाचायला लागतात. भगवंत म्हणते अरे जे जात आहे ते तिकडेच बसतंय. मी आता भगवंत जातात. भगवंतांनी पाहिलं की अर्जुन झोपलाय. नामस्मरण चालू आहे भगवंताचं. आणि इकडं रुक्मिणी माता गाताय. सत्यभामा माता नाचतायत. अहो भगवंत सुद्धा विसरले आणि ते स्वतःच नामस्मरण करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. ते स्वतःला विसरले म्हणजे होते. कारण त्यांनी हरी हृदयात साठवला होता. मग आणखीन कोणी साठवला? सावता मायाने हरी हृदयात साठवला हो. तेव्हा कुर्मदासाला भेटण्याकरिता पांडुरंग परमात्मा निघाले. मूर्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांना कळालं. त्यांनी लगेच भगवंताचा पाठलाग सुरू केला. सावता मायाच्या मळ्यात आले. भगवंत आले. सावता माळ्याला म्हणतात की सावता मला कुठंतरी लपाव. दोन चोर माझ्या माती मागे लागलेले. तेव्हा सावता माळी म्हणतात उसात लपा. भरपूर ठिकाणी जागा दाखवतात. पण भगवंत म्हणतात की सावता ते चोर इतके हुशार आहे की ते मला कुठून बी शोधून काढतील. मग सावता माळ्याच्या हातात विळा होता. आणले व भगवंताला म्हणाले तुम्ही इथे लपा. तेव्हा भगवंत लपले. पण चुकून पितांबर राहिला थोडासा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि नंददेव महाराज आले. सावता माळ्याला विचारलं सावता तू एक व्यक्ती जाताना बघितली का? सावता पण ज्ञानेश्वर महाराजांना भगवंताचा पितांबर दिसला. तो पितांबर धरला आणि बाहेर ओढला. देवा बाहेर निघा. धरीला पंढरीचा चोर गळा बांधनिया दोर. धरीला पंढरीचा चोर गळा बांधनिया दोर. धरीला पंढरीचा आणखीन कोणी साठवला? माझ्या हनुमंतरायांनी हरिहृदयात साठवला. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाहून आले आणि बक्षीस समारंभ ठेवला होता. प्रत्येकाला भगवंत त्याला देत होते. असाच कार्यक्रम चालू असताना सीतामातेचं लक्ष हनुमंतरायांकडे गेलं. सीतामातेला राग आला की ज्यांनी आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त ज्याचे उपकार आहे त्याला भगवंत विचारत सुद्धा नाही. हो भगवंताकडे गेल्या. प्रभू आपल्यावर ज्याचे खूप उपकार आहे, हो अनंत उपकार आहे, विसरलात तुम्ही. तेव्हा प्रभू म्हणतात सीता हनुमंताचे आपल्यावर एवढे उपकार आहे की आपण त्याच्यापासून उतराई होऊ शकत नाही. काय द्यावे त्याची व्हावे उतराई. हो
त्यांच्या योग्यतेच देण्यात नाही. हो, इतके उपकार आपल्यावर आहे. पण सीता माता गप्प बसल्या नाही, कारण जात शेवटी